चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण खूप छान असा लिटिल कृष्णाचा मेकअप करणार आहोत। तर मी इथे पॉन्ड्सचं वॉटर बेस मॉइश्चरायझर आधी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे सुप्राचं हायलाइट कन्सीलर लावत आहे, म्हणजे फेअर टोनचं कन्सीलर हायलाइटच्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं डार्क टोनचं कन्सीलर घेणार आहे आणि ते सुद्धा मी इथे अप्लाय करणार आहे, तुम्हाला दिसत असेल। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं कन्सीलर हे लावून घ्यायचं आहे आणि टॅबिंग पोर्शनने पूर्ण प्रकारे व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे। लहान मूल आहे त्यामुळे जरा व्यवस्थितच मेकअप करायचा आणि मेकअपचा कोणताही दुष्परिणाम होत नाही। आपले प्रोडक्ट हे व्यवस्थित ठेवायचे, ब्रँडेड आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं केमिकल इथे आपण म्हणजे खराब होणार नाही। आपल्या बाळाची स्किन ही छानच राहणार आहे, त्यामुळे मेकअपबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही। बरेच जणांना अशी भीती असते की नाही लहान बाळ आहे तर आम्ही मेकअपचे प्रोडक्ट लावायचे की नाही लावायचे, तर असं काही नाहीये, तुम्ही बिनधास्त लावू शकता। हायजीन बाळगायची, म्हणजे जर का व्यवस्थित जर आपण आपले प्रोडक्ट ठेवले, ब्युटी ब्लेंडर व्यवस्थित ठेवलं तर काहीही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर मी इथे कलर बारचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे आणि सर्व मेकअप हा मी डॅप करून लॉक करून घेणार आहे। टॅपिंग पोर्शननेच तुम्हाला लॉक करायचं आहे की जेणेकरून आपला बेस हा एकदम छान आणि पक्का बसेल। लहान मूल असल्यामुळे ते कसेही हँडल करणार आहेत, कदाचित तो खराबही होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित असं ब्लेंड करायचं की जेणेकरून आपला मेकअप छान बसेल। त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं हायलायटर 3-in-1 पॅलेट घेतलेला आहे, इथे मी हायलायटर लावून घेत आहे आणि त्यानंतर मी थोडंसं पीच कलरचं थोडंसं डार्क टोनचं इथे कॉन्टोरिंग करून घेणार आहे नॅचरल पद्धतीने, कारण हा बॉय आहे आणि बॉयला आपल्याला खूप जास्त असं पिंकी चिक करायचे नाहीये। थोडंसं मी ब्राउनिश कडे इथे केलेला आहे। आपल्याला कृष्णाचा मेकअप करायचा आहे त्यामुळे मी थोडं ब्राउनी ठेवलेलं आहे, पिंकी केलेलं नाही। तर बघू शकता अशा प्रकारे माझा सुंदर असा नॉर्मल आणि नॅचरल बेस झालेला आहे आणि त्यानंतर मी इथे ऑरेंज कलरचं शिमरचं आय शॅडो घेतलेला आहे, त्यामध्ये थोडीशी शाईन आहे आणि ते मी इथे अप्लाय करत आहे। थोडंसं ऑरेंज घेतलेलं आहे मी, त्याच्या ड्रेसच्या हिशोबानेच मला आय मेकअप करायचा आहे। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं ब्लेंड करून घेणार आहे आणि मी खूप जास्त हेवी दाखवणार नाही आहेत आईज, एकदम नॅचरल ठेवणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ब्लेंडिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर मी मरून कलरची मेबेलिनची लिक्विड लिपस्टिक इथे लावून घेणार आहे। लिपस्टिक ही फार सुंदर आहे, ब्राउनिश कलर आहे लिपस्टिकचा। त्यानंतर purple.comचं ब्लॅक कलरचं काजळ मी इथे लावलेलं आहे आणि त्यानंतर मी मस्कारा लावून घेणार आहे। थोडं काळजीपूर्वकच लावा, कारण की लहान मुलं असतात आणि ते हलतात, त्यामुळे थोडं चुकीचं होऊ शकतं, तर काळजीपूर्वकच करायचं आहे। तुम्ही बघू शकता की त्याने हात फिरवून घेतला आणि माझा मेकअप बेस थोडा खराब झाला, पण मी तो नंतर कव्हर करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे व्हाईट कलरचा कलर घेतलेला आहे, जे आपण कलर ट्यूब वापरतो ना कलर करण्यासाठी, ती इथे मी अप्लाय करून घेतली। त्यानंतर मेबेलिनची रेड कलरची लिपस्टिकने मी इथे थोडंसं चित्र करून घेणार आहे, म्हणजेच गंधकाचा जो चिन्ह आहे आपला कृष्णाचा, तो मी इथे करून घेतलेला आहे। थोडं मिसमॅच झाला आहे, कारण तो फार हलत होता आणि करू देत नव्हता, सारखं हलत होता। तर अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे। कसा वाटला मेकअप मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, बाय बाय, सी यू।